नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित ठाण्या ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग. श्रोते हो, कालच्या पहिल्या भागात आपण बघितलं की वाघाने दरे गावातल्या 5 युवकांची नव्हे तर 6 युवकांची हत्या केली आणि पोलिसांनी थोडा थातुरमातुर असा त्याचा तपास केला. त्यामुळे आपली कथानायिका शशिकला चिडली. ती त्या ठिकाणी गेली. पोलिसांनी तिलाही थातुरमातुर उत्तरं दिल्यानंतर तिने ठरवलं की त्या गावी जावं आणि थोडीशी आपण माहिती घ्यावी, चौकशी करावी. म्हणून आता ती त्या गावाकडे निघालेली आहे. बघूया गावात काय होतंय, कोण तिला मदत करतंय, कोण मदत करणार नाही, हे आपण ऐकणार आहोत आजच्या भागात, म्हणजेच दुसऱ्या भागात. ऐकूयात. महाबळेश्वरचा उतार सुरू झाला आणि नागमोडी वळणं मागे पडायला लागले. खोल खोल दरीत बघताना डोळे गरगर फिरायला लागले. दूरपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगा आकाश डोक्यावर घेऊन उभ्या होत्या. या डोंगर रांगांनी अनेक रंगांचे अंगरखे परिधान केलेले होते. अंगाखांद्यांवर या असलेल्या दाट जंगलांमुळे डोंगर रांगा बाळसेदार दिसत होत्या. मध्येच एखाद्या टेकडीवरील वृक्षतोड झाल्यानं तिचा अस्थिपंजर देह पाहताना कसं तरीच वाटत होतं. दूरपर्यंत निसर्गाची ही सुंदर किमिया पाहताना मन आनंदून चाललं होतं. जावळी फाटा आला. कंडक्टरनी सिंगल बेल दिली. शशिकला खाली उतरली. एसटीची गाडी गती घेऊन पोलादपूरकडे धावायला लागली. शशिकलांनी फाट्यावरनं चालायला सुरुवात केली. थोड्या अंतरावरच जावळी गाव, चंद्रराव मोऱ्यांचं गाव. स्वराज्याला विरोध केला म्हणून छत्रपती शिवरायांनी याच ठिकाणी चंद्रराव मोऱ्यांचं पारिपत्य केलं. आज चंद्रराव मोऱ्यांची याद देणारी त्यांच्या समाधीशिवाय कुठलीही निशाणी तिथे नाही. गावातल्या अनेकांची आडनावं मोरे आहेत. आम्ही चंद्रराव मोऱ्यांचे वंशज आहोत हे ते अभिमानानं सांगतात. चंद्रराव शूर होता, धाडसी होता. त्याच्या कर्तबगारीने त्याला चंद्रराव हा किताब मिळाला होता, जहागिरी मिळाली होती, असं आजही अभिमानाने सांगितलं जातं. त्याच्या शौर्यांच्या कथांबरोबर असंही म्हटलं जातं की चंद्रराव मोऱ्यांनी आपली ताकद छत्रपती शिवरायांना दिली असती तर चंद्ररावांच्या ताकदीचं चीज झालं असतं. तानाजी, शेलारमामा अशा वीरांसारखा इतिहास निर्माण झाला असता. शशिकलाला गावाच्या सुरुवातीलाच शिवसेना जावळी शाखा आपलं सुस्वागत करत आहे असा बोर्ड वाचायला मिळाला. शिवसेना खेड्यापाड्यात बळ धरत असल्याची ती निशाणी होती. ती जावळी गाव मागे टाकून तशीच पुढे चालत राहिली. काही अंतरावरच नदी आडवी आली. नदी म्हणजे नदीचं पात्र. पाण्याचा थेंब या पात्रात कुठेच दिसत नव्हता. पात्रभर मोठमोठे दगड होते. पावसाळ्यात ही नदी फोफावत राहते. क्षेत्र महाबळेश्वरला उगम पावलेल्या या नदीला डोंगर उतारावरून उड्या घेत वाहत राहावं लागतं. पावसाळ्यात विक्रमी 300 इंच पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरच्या पश्चिम पर्वत उतारावरील सगळं पाणी या नदीला धष्टपुष्ट करतं आणि या पाण्याबरोबरच डोंगर उतारावरचे दगड वाहत येतात. उन्हाळ्यात नदी म्हणजे हे भले मोठे दगड. दरेगावची रचना खरोखरच निसर्गरम्य. क्षेत्र महाबळेश्वरच्या पश्चिमेला 4000 फूट उतारावर डोंगर पायथ्याला हे गाव वसलं आहे. तर गावाच्या पश्चिमेला पुन्हा दुसरा डोंगर उभा आहे. या डोंगराचं वरचं टोक थेट आर्थर सीटच्या कोपऱ्यावर पोचतं. म्हणजे तिन्ही बाजूनी उंचच उंच डोंगर आणि त्यावर किर्र जंगल आणि नदीकाठी गाव. दरेगावात एसटी अजून पोचली नाही, पोहोचण्याचं कारणही नाही. गाव म्हणजे वाडी, फक्त 300-350 वस्तीचं गाव. पैकी गावातली अनेक कुटुंब पोटामागे मुंबईत स्थायिक. निम्मा अर्धा गावात जाग्यावर. त्यामुळे गावातून 4-10 माणसांचा दिवसाकाठी गावाबाहेर प्रवास, बाकी गाव आणि शिवार. शशिकला गावात आली खरी, पण कुणाकडे जायचं, कुणाला भेटायचं? सरपंचांना, पाटलांना का आपदग्रस्त कुटुंबियांना? हा विचार पक्का झालेला नव्हता. गावावर स्मशान सावट होतं. गावाला अवकळा आली होती. एका महिन्यात 6 युवक गावाने गमावले होते. एवढ्या छोट्या गावातले 6 तरुण गायब होणं म्हणजे 4 कुटुंबांमागे 1 युवक गेल्यासारखं होतं. त्यामुळे एक नवखी शहरी युवती गावात आली याची दखलसुद्धा कोणी घेतली नाही.
4-5 कुत्री भुंकली, पुन्हा मागच्या पायात शेपट्या घालून पसार झाली. बाकी सगळी शांत झाली. पाटील, सरपंच किंवा दुःखी कुटुंबांना भेटण्याऐवजी शशिकला शाळेत गेली. शाळेच्या 2 खोल्या होत्या. दोन्ही खोल्यात 2-2 वर्ग होते. 2-2 वर्गाला एक शिक्षक शिकवत होते. शिक्षण अधिकाऱ्यांना एक साथ नमस्ते करण्याच्या पद्धतीनं शशिकला वर्गात शिरताच मुलांनी नमस्ते केलं. शशिकलेला बघून शिक्षकांनाही आश्चर्य वाटलं. ही युवती कोण, शाळेत का आली, ही शिक्षण खात्यातली तर नाही ना. तालुक्यात कुठल्याही शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची बदली झाल्याचं ऐकिवात नाही, मग ही आलेली बाई कोण? नमस्कार, मी शशिकला पोद्दार, पुण्याला राहते. मी दैनिकात रिपोर्टर आहे. तुमच्या गावातल्या युवकांच्या बेपत्ता होण्यामागची माहिती घेण्यासाठी मी आली आहे. शशिकलांनी परिचय आणि येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितलं. मला माहिती आहे की अशी माहिती मी सरपंच किंवा पाटलांकडून घ्यायला हवी, पण मी कोणी पोलीस खात्यातले अधिकारी नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे माहिती घेतली पाहिजे असं काही नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. शिक्षक कधीही खोटं बोलत नाहीत, सांगत नाहीत. मला तुमच्याकडून खरीखुरी माहिती हवी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. शशिकला बोलत होती तेव्हा दोन्ही शिक्षक एक दुसऱ्याकडे बघत होते. हे कसलं संकट आलं असं प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर होतं. शशिकलांनी ते ओळखलं आणि विश्वास देत ती म्हणाली, तुमच्यावर काहीही येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. मी रिपोर्टर आहे, तुम्ही शिक्षक आहात. गावातून गायब झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे. त्या 6 युवकांच्या बहिणी, भाऊ, आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही वाळलेले नाही आहेत. अजूनही ते युवक जिवंत आहेत अशी त्यांची आशा आहे आणि कदाचित ते जिवंत असतीलही. काय सांगता, ते जिवंत असतील? एका शिक्षकाने आश्चर्यानं विचारलं. हो, असतील, जोर देत शशिकला म्हणाली. अहो, त्यांना वाघाने खाल्लं ना हो. कुणी पाहिलंय? तुम्ही पाहिलंय? गावातल्या कोणी इसमानं पाहिलंय का कुणी? शिक्षकांजवळ उत्तर नव्हतं. शशिकलांनी पुन्हा विचारलं, सांगा ना, कुणी पाहिलंय का? नाही, तसं नाही, पण लोक म्हणतात. बरोबर ना? हे बघा, पुराव्याशिवाय बोलायला अर्थ नाही. गुरुवर्य, मला तुमची मदत हवी आहे. मी पुण्याची आहे. पेपरातल्या छोट्या बातमीनं सत्याची उकल करण्यासाठी मी इथपर्यंत आली आहे. तुम्ही तर या गावाचे शिक्षक आहात. सत्य लोकांपुढे आणण्यासाठी मला मदत करा. मदत म्हणजे फार काही नको. जे तुम्हाला माहिती आहे ते सांगा आणि खरं सांगा. शशिकलाच्या बोलण्याचा चांगलाच परिणाम त्या दोन्ही शिक्षकांवर झाला. दोघांनी माहिती असणारी माहिती द्यायचं मान्य केलं. हे एवढं घडेपर्यंत दुपारचे 2 वाजले. घंटा झाली, मुलं घराकडे पळाली. एका वर्गात ते 2 शिक्षक आणि शशिकला उरली. विचारा आता, 3पर्यंत दुपारची सुट्टी आहे, तोपर्यंत विचारायचं असेल ते विचारा. मला सांगा, गायब झालेल्या युवकांचं कोणाशी वैर, भांडणतंटा होता? नाही हो, तसं कधी ऐकिवात सुद्धा नाही. रांजणे गुरुजींनी निर्वाळा दिला. त्याच्या पुष्ट्यर्थ ते म्हणाले, अहो, गेली 15 वर्ष मी इथे नोकरी करतोय. माझ्या हाताखालीच बहुतेक जण शिकलेत. ठीक आहे, मग त्यांना एखादं व्यसन वगैरे? नाही हो, हे गाव दारूपासून, व्यसनांपासून पूर्ण अलिप्त आहे. मग हे 6 जण जीवलग मित्र वगैरे? हे बघा, तसं म्हणजे ते एकाच गावचे, पण जीवलग दोस्ती वगैरे असं नाही म्हणता येणार बरं का. मग शेजारच्या गावातल्या तरुणांशी या गावातल्या तरुणांचा कधी तंटा, झगडा? अहो, नाही हो, नाही. बघा, हे गाव असं दरीत आहे. लग्न कार्याशिवाय किंवा जत्रेशिवाय बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. या तरुणांच्या हत्या झाल्या असतील असं तुम्हाला वाटतंय? 100%. कोणी केले असतील? आता नरभक्षक वाघाशिवाय कोण करणार हो? दुसऱ्या शिक्षकांनी बोलायला सुरुवात केली होती. पण मला नाही तसं वाटत आहे. शशिकला बोलून गेली. हे बघा, आमचे कात्री, वाघानेच त्यांची हत्या केली. खरं आहे का नाही मोहिते गुरुजी?
एरंडाचं गुऱ्हाळ गाळण्यात अर्थ नाही आहे. वाघाने त्यांना खाल्लं हे निश्चित आहे. मोहिते गुरुजी, तुमच्या या दरे गावात कुत्री किती येतो? काय सर्वे नाही केला, पण 20 तरी असतील. आत्ता मी दिवसा ढवळ्या गावात आले तर 4-5 कुत्री माझ्या अंगावर आली भुंकत. बरोबर आहे ना, तुम्ही नावखे आहे ना. आणि कुत्रीच्याला घेत या गावची बरं का. एखादा अपरिचित माणूस प्राणी गावाजवळ आला ना का कुत्री अशीच भुंकत असतात. अहो तुम्हाला सांगतो, एकदा एक चुकारीचं रानडुक्कर संध्याकाळी गावाबाहेर त्या टेकडीवर आलं तर कुत्र्याने भुंकून भुंकून गाव जागा केला. मग ज्या ज्या संध्याकाळी ते तरुण गायब झाले त्यावेळी तशीच कुत्री भुंकली असतील. शशिकलाच्या प्रश्नाला गुरुजींनी उत्तर दिलं नाही. तसं घडल्याचं त्यांना आठवत नव्हतं. त्या त्या संध्याकाळी कुत्री भुंकले असतील, हो की नाही? खरं आहे ना? म्हणजे बघा, गुरुजी, या 6ही तरुणांचं प्रत्येकाली वजन 40 किलोच्या वरती असेल. असणारच की. मग त्या वाघाने त्यांना कसं नेलं असेल? एक अंदाज सांगा, बोला. काय आता वढत नेलं असणार. समजा माणसाला ओढत नेलं म्हणजे जंगलातून, दगडजाळीतून, तर मागे काहीतरी निशाणी राहणारच ना. म्हणजे अंगावरच्या कपड्यांचे तुकडे वगैरे. हे खरं आहे तुमचं. म्हणजे बघा, त्या युवकांना वाघाने नेलेलं नाही. अरे मग ते गायब कुठं झाले म्हणायचे? तेच तर मला शोधायचं आहे. आणि या कामी मला तुमची मदत हवी आहे. आम्ही काय करणार? शक्य होईल तेवढी मला मदत कराल. मदत? करू की, नक्की करू. दोन्ही शिक्षकांनी असं वचन द्यायला आणि इन्स्पेक्टर देशमुख वर्गात यायला एकच गाठ पडली. त्यांच्यासोबत भोसले आणि निंबाळकर शिपाई होते. आमचा अंदाज खरा ठरला बरं का पोद्दारबाई, देशमुख म्हणाले. कसला अंदाज हो? शशिकलांनी चमकून विचारलं. आपण इथं असणार. अच्छा, म्हणजे माझ्या पाळतीवर आलाय? नाही, तुम्हाला सांगायला आलोय. काय? आमच्या नोकरीवर का उठलाय तुम्ही? 6 युवकांच्या जीवनापेक्षा तुमची नोकरी महत्त्वाची आहे. हे बघा, शोध कार्यात आमच्याकडनं दुर्लक्ष झालं हे खरं आहे हो, पण आम्ही आजपासनं कसून शोध घेणार. मग त्याला माझा कुठे विरोध आहे? मी माझ्या पद्धतीने शोध घेईन, तुम्ही तुमच्या पद्धतीने शोध चालू ठेवा. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत घेतलेली माहिती वर्तमानपत्रातनं प्रकाशित करणार? ते तर माझं कर्तव्य आहे. मी रिपोर्टर म्हणून पैसे घेते. त्या पैशांची इमान राखणं हा माझा धर्म आहे. पण आम्ही आता घेतली ना शोध मोहीम हाती, थोडे दिवस पेपरला नाही छापलं तर नाही चालणार का? माझ्या सेवेशी ते बेईमानी ठरेल ना. ही बाई हेकेखोर आहे, जिद्दी आहे. ती मनात आणते ते करणार या भीतीने गारठलेले देशमुख पोलीस खात्याला शोभेलच्या आवाजात म्हणाले, बाई हे बरं नाही बरं का. बाई या शब्दाने आणि आवाजाच्या धारेने खवळलेल्या शशिकलानं चवताळून विचारलं. इन्स्पेक्टर देशमुख, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? हे बघा, काही दिवस आपण पेपरला लिहून नाही आहे असं मला वाटते. आणि लिहिलं तर? जळजळीत नजरेने देशमुखांनी शशिकलेकडे पाहिलं. पण शशिकलाही काही कमी नव्हती. छेडलेल्या नागिणीच्या आवेशात ती चावताळून म्हणाली, इन्स्पेक्टर देशमुख, तुमच्या तपास कामातल्या अक्षम्य दिरंगाईची मी लखतरं फाडणार आहे माझ्या पेपरमधनं. फार महागात पडेल तुम्हाला बाई. स्वस्त सौदा मी स्वीकारतच नसते. मग उधळा तुमचा शहाणपणा पेपरातून. तुमचं आव्हान मी स्वीकारलं आहे देशमुख. एवढं बोलून शशिकला बाहेर पडली. बाई, गाठ माझ्याशी ध्यानात ठेवा. देशमुखांनी इशारा दिला, पण तो इशारा धुडकावून शशिकला तिथून निघाली. शशिकला दरेगावातून बाहेर पडली. जावळीही तिने मागे टाकली. ती जावळी फाट्यावर आली. एस टीच्या गाडीची वाट बघत उभी राहिली. ते जंगलात ती एकटी होती.
रस्ता निर्मनुष्य होता. जवळपास कुणीही नव्हतं. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर सुभाष देशमुखांची जीप आली. काय घडतंय हे समजण्यापूर्वी जीप उभी राहिली. स्वतः इन्स्पेक्टर देशमुख, भोसले आणि निंबाळकर पोलीस एकाच वेळी खाली उतरले आणि त्यांनी शशिकलावर हल्ला केला. शशिकलाला ओरडण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. हे चालू असताना महाबळेश्वरकडे जाणारी मालमोटार आली. त्यातून एक जवान खाली उतरला. समोरचं दृश्य बघून त्याच्यातली माणुसकी जागी झाली. हातातली ट्रंक दूर टाकून त्यांनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. आता इन्स्पेक्टर देशमुख, भोसले, निंबाळकर विरुद्ध तो जवान असा सामना सुरू झाला होता. भोसले निंबाळकरांचं 2-2 किकमध्ये भागलं. ते रक्ताबंबाळून आडवे झाले. त्यांचा प्रतिकार कमी होताच त्या जवानानं देशमुखाचा व्हॉलीबॉल फुटबॉल केला आणि देशमुख बेशुद्ध झाला. तरी क्रूर झालेला तो जवान त्याला मारतच होता. हे सगळं शशिकला बघत होती. ते तिघेही आडवे झाले तशी शशिकला पुढे आली. बास बास आता नाही तर मरतील ते. मेलेच पाहिजेत असे राक्षस. तिघे मिळून एका महिलेवर हल्ला करतात म्हणजे काय? रागाची नशा अजूनही उतरली नव्हती. आत्ता जर का तुम्ही आला नसतात तर? जर तर नंतर. यांचं काय करायचे? इथंच टाकून यांना कोल्ह्या कुत्र्याची धन करायची का? मला वाटतं यांना सातारला DSPंच्या समोर उभं करावं. DSPंच्या समोर? हां. लोकरक्षक कसे भक्षक आहेत हे त्यांना तरी कळू देत ना. मी समजलो नाही. मी सांगते सगळं. टाका त्यांना जीपच्या हौद्यात. पण मला घरी परत येऊ आपण. मलाही दर्याला परत यायचंच आहे. ते जवानाने तिन्ही जिवंत मुडदे जीपच्या हौद्यात टाकले. तिघेही बेशुद्ध होते. तो ड्रायव्हर सीटवर बसला. त्याच्या शेजारी शशिकला बसली. जीप घाटाला लागली. सांगा ही काय भानगड आहे? शशिकलाने सगळी कहाणी सांगितली. असं आहे काय? मग यांना चांगली अद्दल घडवली म्हणायची तुम्ही. आपला परिचय नाही सांगितलात आपण. हां, मी सूर्यराव मोरे. माझं गाव दरे. मी भारतीय फौजेत असतो, कॅप्टन म्हणून. पूंछ भागात आत्ता माझी ड्युटी होती, पण गावाकडनं टेलिग्राम आला. माझ्या छोट्या भावाला जयसिंगला वाघानं मारलंय हे कळवलं होतं. रजा टाकली, निघून आलो. अगदी वेळेवर आलात. आत्ता तुम्ही आला नसतात तर? शशिकलाच्या अंगावर काटा आला. जीप सफाईदारपणे घाट चढत होती. मागचे शुद्धीवर तर नाही ना येणार? आले तर मी येणार. काय आणखीन एक तडाखा द्यायला लागेल तितकंच. तशाही अवस्थेत शशिकला मनापासनं हसली. सातारा हेडक्वार्टरसमोर जीप थांबली. सूर्यरावामागे धावतच शशिकला जिना चढून डोअरवरच्या पोलिसाची दखलही न घेता DSPंच्या केबिनमध्ये शिरली. साहेब, काहीतरी लिहिण्यात मग्न असलेल्या DSPंनी वर पाहिलं. साहेब, आपलं पार्सल घेऊन आलो आहे आम्ही, ताब्यात घ्या. DSPंना काही अर्थबोध झाला नाही. ते बघत राहिले. 3 पार्सल आहेत साहेब. 1 इन्स्पेक्टर, 2 शिपाई. अजूनही अर्थबोध झाला नाही. जीपमध्ये आहेत साहेब. माणसं पाठवा. नुसती पाठवू नका साहेब, हातकड्या घालून आणा भडव्यांना. DSPंच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत सूर्यराव कडाडला. जनतेचे रक्षक, खलांचे दंडक, पोलीस खातं ना? जा, माणसं पाठवा आणि जीपमधली ती अर्धमेली प्रेतं वरती घेऊन या. दरवाज्यावरच्या पोलिसांकडे बघत DSP फरांदे म्हणाले, काय आहे जीपमध्ये बघा तरी. पोलीस निघून गेला. कोण तुम्ही? काय भानगड आहे? मी या देशाचा नागरिक. या देशासाठी, तुम्हा सगळ्यांच्या रक्षणासाठी मी पूंछमध्ये असतो. पूंछ कुठे माहिती आहे? पाकिस्तान भारत ताबा रेषेवर. क्षणाक्षणाला मरणाचा खेळ असतो तिथे. कोणत्या क्षणी जीव घेणा खेळ सुरू होईल आम्हाला माहिती नसतं, तरीही आम्ही निर्भयपणे तिथे असतो, बर्फावर खंबीरपणे पाय रोवून. कशासाठी? या देशासाठी, तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय चालवलं इथे? एका गावातले 6 युवक बेपत्ता झाले. काय केलं तुम्ही? वाघाने खाऊन टाकले असा शेरा मारून मोकळे झालात. आत्तापर्यंत इन्स्पेक्टर देशमुख आणि 2 शिपायांना वर आणलं होतं. या बाई,
या वार्ताहरबाई पुण्याहून शोध घेण्यासाठी त्या दरेगावात आल्या, तर या इन्स्पेक्टरनी काय केलं माहिती आहे? खून करण्याचा प्रयत्न केला. काय देशमुख, हे सांगतायत ते खरं आहे का? देशमुख खाली बघत उभे होते. देशमुख, मी काय विचारतोय? DSPंनी पुन्हा विचारलं तरीही देशमुखांचं तोंड बंद. देशमुख, तोंड खोलणार आहेस का पाठीत 2 लाथा घालू? सूर्यरावांच्या या वाक्याबरोबर देशमुखांचं तोंड उघडलं. सर, तसं आमचं चुकलं म्हणा. हे ऐकून DSP सुद्धा अवाक झाले. चुकलं? तुमची चूक तुम्हाला किती महागात पडेल माहिती आहे? DSP साहेब, असं गुळमट बोलू नका. अशा माणसांशी या पद्धतीनं बोलून चालत नाही. यांना उघडं करा, बर्फावर आडवं करा, वरून लाथा घाला. हे बघा, तुम्ही शांत व्हा, मी सगळं बघतो. हे बघ, यांना घेऊन जा, मी स्वतः चौकशी करणार यांची. माझ्या ऑर्डरशिवाय यांना बाहेर सोडायचं नाही. देशमुखांना आणि दोन्ही पोलिसांना बाहेर नेण्यात आलं. आता बोला, आधी आपला परिचय सांगा. शशिकला आणि सूर्यरावनं आपला परिचय करून दिला. सर, आता अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे मी आपलं लक्ष वेधते, असं म्हणून शशिकलांनी मूळ विषयाला हात घातला. सर, महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात 6 युवकांच्या बेपत्ता होण्याचा शोध आपल्या खात्यामार्फत प्रामाणिकपणे होणं गरजेचं आहे. पण त्या युवकांच्या तर वाघानं हत्या केल्या. नाही साहेब, नाही. शशिकलानं नाहीवर आत्मविश्वासपूर्वक जोर दिला. कशाच्या आधाराने आपण असं म्हणताय? त्या 6 युवकांच्या वाघाने हत्या केल्या याला काही आधार आहे? तशा गावकऱ्यांच्या जबान्या आहेत. जबान्या म्हणजे पुरावा नाही ना सर. कुणी वाघाला पाहिलं सुद्धा नाही आहे, हे तर बरोबर आहे. तसं म्हणजे सर, वाघ जेव्हा एखाद्या माणसावर हल्ला करतो तेव्हा तो माणूस ओरडतो, झटापट होते, तिथे निशाणी राहते, पुरावा मागे राहतो. या 6ही केसमध्ये असं काहीच मिळालेलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे सर, त्या युवकांची हत्या वाघाने केलेली नाही. मग हत्या झालेल्या नसतीलही कदाचित. मग काय ते युवक भूमीनं गिळले का आकाशात उडून गेले? याचा शोध घेण्यासाठी सर सहकार्य हवंय. देईन, पूर्णपणे देईन. मग सर, महाबळेश्वर पोलीस स्टेशनला देशमुखांच्या ऐवजी कर्तव्यनिष्ठ अधिकारी द्याल प्लीज. दिला. मग कार्यसिद्धी दूर नाही सर. शशिकला आणि सूर्यराव यांनी तिथून DSPंचा निरोप घेतला. पोलीस इन्स्पेक्टर आणि 2 पोलिसांना अटक. सातारा महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर सुभाष देशमुख आणि त्यांचे सहकारी पोलीस भोसले आणि निंबाळकर यांना स्वतः DSP वसंतराव फरांदे यांनी अटक केली असून तपासाची सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी: पुणे येथील दैनिकाच्या वार्ताहर शशिकला पोद्दार या दरेगावी 6 युवकांच्या कथित गूढ हत्येसंदर्भात चौकशीला गेलेल्या असताना जावळी फाट्यावर इन्स्पेक्टर देशमुख आणि त्यांचे सहकारी भोसले आणि निंबाळकर यांनी त्यांना बेदम मारहाण केली. कॅप्टन सूर्यराव या युवकांना मदत केल्यानं पोद्दारांचे प्राण वाचले. दरे येथील 6 युवकांच्या वाघानं केलेल्या हत्येच्या या घटनेनं वेगळं वळण लागलेलं असून त्या 6 युवकांच्या गूढ गायब होण्यामागे इन्स्पेक्टर देशमुखांचा हात असावा असा संशय व्यक्त केला जातोय. बातमी वाचता संभाजीराव थोरातांच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. हॅलो, कोण? अरे, मी संभाजीराव थोरात, ZPचा अध्यक्ष. हां, बोला की अध्यक्ष. मी काय वाचतोय वर्तमानपत्रात? कशाबद्दल बोलताय? तुम्ही महाबळेश्वरच्या पोलीस फौजदाराला अटक केली. हो, केली. काय चांगलं नाही केलं तुम्ही DSP साहेब. काय नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? एखाद्या फौजदाराला अटक म्हणजे काय चाललंय काय या जिल्ह्यात? आधी आमच्याशी थोडं बोलायचं आणि मग कारवाई करायची ना तुम्ही. अरे पण तुमच्याशी बोलायचं कारण काय? अध्यक्ष आहे मी जिल्ह्याचा, कलेक्टर नाही ना तुम्ही.
न्यायप्रविष्ट घटनांचा संबंध कलेक्टर साहेबांशी येतो, जिल्हा परिषद अध्यक्षाशी नव्हे. हे बघा, मी फक्त जिल्ह्याचा अध्यक्ष नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, हे बघा, मुख्यमंत्री तुमच्या खिशात असतील. तुमचा खिसा तुमच्या झब्ब्याचा आहे, माझ्या झब्ब्याचा नाही. ही बेफिकिरीची भाषालाही मागात पडेल DSP. बरं, आणखीन काही सूचना आहेत का? संभाजीरावांचा अंदाज चुकला. त्यांना वाटलं होतं DSP नमतं घेतील, पण त्यांची आक्रमक भूमिका बघून त्यांनीच मवाळीचं धोरण स्वीकारलं. हे बघा DSP साहेब, अहो ते देशमुख आमचे लांबचे पाहुणे आहेत. त्यांना अटक होणं म्हणजे सॉरी अध्यक्ष साहेब, मी काही करू शकत नाही. अहो DSP साहेब, देशमुख चांगला माणूस आहे. माझ्या राजकीय विरोधकाचा काहीतरी डाव असेल, त्यांनी हा सापळा लावला असेल मला बदनाम करण्यासाठी. बरं, मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, देशमुखाला सोडून द्या तुम्ही. मी आज देशमुखांना कोर्टात हजर करून रिमांड घेणार आहे. म्हणजे तुम्ही कोर्टातून सोडवायचा प्रयत्न करा ना, मी नाही तुम्हाला मदत करू शकणार. एवढं बोलून DSPंनी फोन ठेवून दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराव थोरातांचा हा फार मोठा अपमान होता. जिल्ह्याचं अध्यक्षपद आणि साधा DSP अवहेलना करतोय म्हणजे काय? ते कडाडले. निकम, पर्सनल सेक्रेटरी निकम धावतच पुढे आला. काय पेंगत होता काय सोकाळीचे? निकम खाली मान घालून उभा राहिला. मनाविरोधी घटना घडली, कोणाचा राग आला, कसला त्रास झाला तर अध्यक्ष निकमवर भडकतात, शिव्या घालतात. निकमला त्याची सवय झाली आहे. निकमला माहिती आहे, साहेब भडकतात, चिडतात, आईमाई काढतात, पण संध्याकाळी ग्लासाला ग्लास लावून चिअर्स करतात. आपण जे खातात ते आपल्याला खायला घालतात. पोटावर कधी मारत नाहीत साहेब. खाकी पाकिटातल्या मर्जीनुसार 5-2 नोटा देतातही. अरे उभा काय राहिला तो शोंबासारखा? फोन लाव मुंबईला, मुंबईला फोन लाव. कुणाला? माझ्या बापाला लाव. निकम उमजायचे उमजला. रागाच्या भरात अध्यक्ष बापाला फोन लाव म्हणाले की मुख्यमंत्र्यांना फोन लावायचा. आईला फोन लाव म्हटले की महसूल मंत्री शालिनीताई देसाईंना फोन लावायचा, हे त्याच्या माहितीचं होतं. निकमांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. साहेब, मुख्यमंत्री बोलतात. संभाजीरावांनी फोन घेतला. गुळाच्या काकवीसारखी भाषा बोलायला सुरुवात केली. राम राम साहेब. बोला बोला, काय विशेष? नाही, विशेष काय नाही, तुमच्या तब्येतीची विचारपूस हो, दुसरं काय. बरी आहे ना तब्येत? अगदी व्यवस्थित आहे. तुमचं कसं काय चाललं आहे? आता आमचं काय हो, आम्ही तुमच्या पायाचे दास आहे. तुमच्या आशीर्वादाने सगळं बैजवर चालले. ठेवू का फोन? ठेवू? साहेब बोला बोला पटकन. काय तसं महत्त्वाचं नाही काम, पण कानावर घातलेलं बरं, सांगून टाकतो. आपल्या विरोधी पक्षाची वर्दळ त्या DSPकडे लय वाढली हो. त्यांच्या विचारानं बादल्या चालले. त्यामुळं आपल्या पक्षाची लय मोठी हानी होती बरं का साहेब. तुम्ही कामाचं बोला ना. त्या DSP वसंतराव फराद यांना गडचिरोली दाखवा साहेब. संभाजीराव, मनात आणू त्याला. गडचिरोली दाखवण्याचा काळ नाही राहिला आता. कसं आहे, आम्ही काठावरचे मुख्यमंत्री आहोत. कोणी उठेल आणि विरोधात जाऊन बसेल याचा काही नेम नाही. अशा परिस्थितीत बदल्यांचं शस्त्र नाही वापरता येत संभाजीराव. म्हणजे इकडं पक्षाला धक्का लागला तरी काय हरकत नाही म्हणा की. संभाजीराव, विरोधकांना पावट्याच्या आमटीचं कारण नको. पण इकडं मी DSPंना फोन करतो. फोनवरून ऐकणं इतपत तो शहाणा नाही ना सर. हे बघा, तूर्त नाही काही करता येणार, मग आम्हाला काहीतरी करायला लागेल. तुम्ही सावध राहा. तुम्ही काहीतरी करायला जाल आणि तुमच्याबरोबर आम्हाला गोत्यात आणाल. आमचं आम्ही घेतो बघून, तुम्ही तुमचं बघा. हे बघा संभाजीराव, जरा सबुरीनं घ्या. काळ बदलला आहे आता. आता आमच्या पदाला सुरुंग लागणार असेल तर आम्ही काळाचा विचार कशा पाय करावं बघा. पण आता वेळोवेळी निस्तरण्या इतपत आम्ही समर्थ नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जिल्ह्यातले 6 आमदार आम्हाला मानतात एवढं ध्यानात ठेवा. याचा अर्थ स्पष्ट आहे. अर्थ एवढं काम होत नसेल तर आम्ही तरी मिशा का काढाव्या तुमच्यासाठी? आता तुम्ही म्हणताय तर 2 दिवसात ऑर्डर आली पाहिजे. 2 नाही हो, 4-8 दिवस लागतील. ठीक आहे. संभाजीरावांनी फोन खाली ठेवला. निकम. जी सरकार. ड्रायव्हर आहे का? आहे बाहेर साहेब. आमची क्षेत्र महाबळेश्वरला जायची व्यवस्था करा. फार्म हाऊसवर? फार्म हाऊसवर.
आम्हाला त्या वार्ताहर बाईच्या अंगात किती दम आहे तोच वागायचा आहे. निकम तसाच उभा होता. का थांबलाय तू? एक सूचना करू? वार्ताहरांना दुखवणं बरं नाही आणि गोंजरणंही चांगलं नाही. लेकाचे पी पी पित्यात, कोपऱ्याला वगळीपर्यंत खात्यात आणि पेपरात घाण करायची ते करत्यातच. नाही तरी जरा सावधपणे. अट्टल शिकाऱ्याला शिकवायची गरज नाही निकम. निकम नाईलाजानं बाहेर गेला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गाडीने महाबळेश्वर मागे टाकलं आणि क्षेत्र महाबळेश्वरचा रस्ता धरला. श्रोते हो, हा होता आजचा दुसरा भाग. जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या या कादंबरीचा. दुसऱ्या भागात आपण पाहिलं की शशिकला त्या गावात गेली, पण तिथे इन्स्पेक्टर पोचले. त्यांनी तिला धमकी दिली, तिला मारहाण करण्यात आली, पण एका तरुणाने तिला वाचवलं. तो तरुण आणि शशिकला दोघेही पोलीस मुख्यालयात गेले. त्या इन्स्पेक्टरांना अटक झाली. त्यामुळे झेडपीचे अध्यक्ष चिडले आणि तेही गावाकडे यायला निघालेत. बघूयात पुढे काय घडतं या कादंबरीत. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या. उद्या भेटूयात तिसरा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.